तर महाराष्ट्रभरात विधानसभेची तयारी आता सुरू झालेली आहे। राजकीय पक्षाचे नेते देखील सगळ्याकडे सभा घेत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मग 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण। दुसऱ्या टप्प्यात तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार। काही जागांमध्ये अदलाबदल केले जाणार, तर 120 ते 130 जागांवर मवियात सहमती। विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा, सूत्रांची माहिती। अमित शहांचा दौरा आणि जागा वाटपाचा संबंध नाही। जागा वाटपाची 70 ते 80% चर्चा पूर्ण। बावनकुळेंची माहिती। तर मवियात ठाकरेंना सीएम करणार नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत पैशांचा महापूर होता। विधानसभा निवडणुकीत महापुराचा महापूर येईल। राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मुख्यमंत्री मवियाचाच होणार। राज्यातील जनता मुख्यमंत्री पदासाठी मतदान करेल। राज्यात सध्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, राऊतांची विखारी टीका। राज्यात तिसऱ्या आघाडीच्या महाशक्तीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा बच्चू कडूंचा दावा। महाराष्ट्र संजय राऊतांची जहागीरदारी नाही, आम्ही महाराष्ट्राला तिसरा पर्याय देणार, कडूंचं वक्तव्य। मावळमध्ये अजितदादा गटाला मदत करायची नाही असं भाजपची लोक बोलतायत। मावळचे अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। पवारांच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदत करण्याचा मावळमधील भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप। नागपूरमधील विधानसभेच्या 6 जागांवर काँग्रेसचा दावा। 6 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू। उमेदवारही जवळपास निश्चित। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची माहिती। पिंपरीत भाजपाकडून अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव। पिंपरीत भाजपचा अण्णा बनसोडेंना विरोध। आम्हाला पिंपरीत कमळाचाच उमेदवार हवा, स्थानिक भाजपची भूमिका। अजितदादा गटाच्या दिलीप वाघ यांच्याकडून जयंत पाटलांची भेट। दिलीप वाघ पाचोरा भडगावचे माजी आमदार। पाचोरा भडगावसाठी पवार गटाकडून संधी मिळेल यासाठी मी आशावादी, वाघ यांची प्रतिक्रिया।